एक लेखक ज्याने आयुष्यभर मुलाखत दिली नाही, फोटो काढू दिला नाही, पुरस्कार स्वीकारला आणि नंतर तोच परत पाठवला, ते पण प्रवास खर्चासह. ज्याने लिहिलेल्या प्रत्येक कथेत माणूस एका अनामिक शक्तीसमोर हतबल होतो आणि तरीही वाचक त्या हतबलतेच्या प्रेमात पडतो. आज आपण बोलणार आहोत मराठी साहित्यातल्या सर्वात गूढ, सर्वात प्रभावी आणि आजही तितक्याच ताकदीने वाचल्या जाणाऱ्या 3 कथासंग्रहांबद्दल. काजळमाया, पिंगळावेड आणि रमलखुडा. लेखकाचं नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. मराठी साहित्य विश्व त्यांना ओळखतं फक्त 3 अक्षरांनी, जी ए कुलकर्णी. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत अडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक अशी कथा सांगणार आहे जी वाचल्यावर तुम्ही रात्रभर झोपू शकणार नाही. 10 जुलै 1923. मूळचे बेळगावचे, शिक्षण बेळगावातच झालं आणि लिंगराज कॉलेजमधून BA पूर्ण केल्यावर इंग्रजीत MA केलं. काही काळ मुंबईत सरकारी नोकरी केली, पण मन काही रमलं नाही. मग ते गेले धारवाडला आणि तिथल्या JSS कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक झाले. हेच धारवाड पुढे त्यांचं कायमचं घर बनलं. इतकं की बेळगावच्या आठवणी फक्त पत्रांतून आणि एका पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतून डोकावतात. स्वभावानं GA एकांतप्रिय, अबोल, प्रसिद्धीपासून दूर पळणारे. साहित्य संमेलन, कार्यक्रम, फोटो सगळं जाणीवपूर्वक टाळणारे. पण त्यांचा पत्रव्यवहार मात्र प्रचंड होता. जवळच्या मित्रांना, सुनीता देशपांडेंसारख्या साहित्यकांना लिहिलेली शेकडो पत्र आजही 4 खंडात प्रसिद्ध केली आहेत. 1940च्या दशकात त्यांनी कथालेखन सुरू केलं. सत्यकथा या त्या काळाच्या सर्वात प्रतिष्ठित मासिकातून त्यांच्या तब्बल 31 कथा प्रसिद्ध झाल्या आणि हळूहळू मराठी वाचकाला कळलं की हा लेखक वेगळाच मातीचा आहे. 11 डिसेंबर 1987 रोजी GNचं निधन झालं, पण त्यांनी मागे ठेवलेलं विश्व आजही तितकंच जिवंत आहे. कारण GNची कथा कधीच संपत नाही, ती वाचकाच्या डोक्यात फिरत राहते. तर चला आज आपण त्या 3 पुस्तकांच्या आतला विश्वात शिरूया. पहिलं पुस्तक काजळमाया प्रकाशित झालं आणि मराठी साहित्य विश्व हादरलं. या कथा संग्रहाला 1973 सालच्या साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, मराठीतल्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक. पण गंमत अशी की हा पुरस्कार मिळाल्यानंतर काही वाद निर्माण झाला आणि GNनी ज्यांना प्रसिद्धीचा तिटकाराच होता, तो पुरस्कार प्रवास खर्चासकट परत पाठवला. विचार करा, एका बाजूला देशातला सर्वोच्च साहित्य सन्मान आणि दुसऱ्या बाजूला आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहणारा एक अबोल लेखक. काजळमायामध्ये एकूण 14 कथा आहेत. प्रदक्षिणा, अंजन, शेवटचे हिरवे पान, स्वप्न, दूत, वंश, ठिपका, कसाब, भोवरा, गुलाम, कडसूत्र, पुनरपी, रत्न आणि विदूषक. या प्रत्येक कथेत एक वेगळंच रहस्यमय कालातील विश्व उभं राहतं. इथे वेळेचं भान हरवतं. कोडं सोडवायला गेलं की आणखी गुंतागुंत होते. न सुटणारी कोडी, न उलगडणारी माणसं आणि आयुष्य. यातली अंजन ही कथा विशेष गाजली. शेवटी येणारं अनपेक्षित वळण वाचकाला अक्षरशः स्तब्ध करतं. एका ज्येष्ठ समीक्षकानं GNच्या या कथांबद्दल लिहिलं होतं की त्यांच्या कथा वरवर पाहता लांबलचक आणि सैल वाटल्या तरी आतून त्या अत्यंत घट्ट विणीच्या, दाट आणि गोडीबंद असतात. काजळमाया वाचताना तुम्हाला जाणवतं की इथे सुखांत नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. प्रत्येक पात्र आपल्या दुःखाशी झगडत असतं आणि आपण वाचक म्हणून त्या झगड्यात न कळत ओढले जातो आणि कथा नेमकी तिथेच संपते जिथे आपण त्या पात्राच्या दुःखात पूर्ण गुंतलेले असतो. हेच GNच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे. शेवट उत्तर देत नाही, तो फक्त प्रश्न अधिक खोल करतो. दुसरं पुस्तक पिंगळावेड. 1975 साली प्रकाशित झालेला हा कथासंग्रह अनेक चाहत्यांच्या मते त्यांच्या सर्वात जिव्हाळ्याचा, सर्वात व्यक्तिगत संग्रह आहे. पिंगळावेड म्हणजे काय? दिवस मावळून रात्र सुरू होण्याची ती संधी काळाची वेळ. अशुभ, अनिश्चित, भयाळ मानली जाणारी वेळ. आणि हेच शीर्षक GNच्या संपूर्ण कथा विश्वाचं प्रतीक बनतं. प्रकाश आणि अंधार यांच्या सीमारेषेवर उभं असलेलं जग. या पुस्तकाच्या सुरुवातीला GNनी स्ट्रिंडबर्ग या नाटककाराचं एक वाक्य उद्धृत केलंय. त्याचा भावार्थ असा की उथळ माणसांना नवनवीन गोष्टी हव्या असतात, पण खरा लेखक आयुष्यभर एकच कथा लिहित असतो, प्रत्येक वेळी त्या दुखऱ्या नसेच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत. आणि हेच GA करतात. नियती, माणसाच्या हातात नसलेली शक्ती, माणसातलं द्वंद्व आणि हे सगळं भोगताना माणसाच्या वाटाला येणारं दुःख, हाच पिंगळावेडचा गाभा आहे. समीक्षक गंगाधर गाडगिळाने GNना एकदा म्हटलं होतं की दुःखाची काळी वर्तुळ गिरवणारा लेखक. आणि खरंच निळा सावळा, हिरवे रावे, पारवा, रक्तचंदन, काजळमाया या क्रमाने येत गेलेल्या कथासंग्रहानंतर
पिंगळावेड त्याच वर्तुळाचं आणखी गडद रूप घेऊन येतं, पण प्रत्येक वेळी ते वर्तुळ स्वतःच वेगळं स्वतंत्र अस्तित्व घेऊन समोर येतं. पिंगळावेड वाचणं म्हणजे एका अशा जगात प्रवेश करणं जिथे प्रत्येक पात्र आपल्या नियतीशी एकाकी झुंज देत असतं आणि ती झुंज कधी जिंकता येत नाही हे माहिती असूनही ती लढत राहतं. तिसरं आणि शेवटचं पुस्तक रमलखुणा. जैनच्या कथाप्रवासाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातलं हे पुस्तक. जर निळा सावळा, पारवा, हिरवे रावे हा त्यांचा सुरुवातीचा काळ आणि काजळमाया, पिंगळावेड हा मधला सुवर्ण काळ मानला, तर रमलखुणा हे त्यांच्या प्रगल्भ अखेरच्या टप्प्याचं प्रतिनिधित्व करतं. या पुस्तकाची अर्पणपत्रिका स्वतःच एक कथा सांगते. जीएननी हे पुस्तक बेळगाव या आपल्या जन्मगावाला अर्पण केलंय. त्यात ते लिहितात, शरीरानं जरी फार भटकंती केली नसली तरी बेळगावच्या जुन्या आठवणींची शिदोरी सतत सोबत राहिली. या संग्रहातील सर्वात गाजलेली कथा म्हणजे प्रवासी. एक लांबलचक प्रचंड आवाका असलेली कथा, ज्यात नायक अकाल आणि महाकाल या दोन शासकांच्या शापित नगरीत प्रवेश करतो. पुढे काय घडतं ते मी इथे सांगणार नाही, कारण ती उत्सुकता तुमच्यासाठी शाबूत ठेवायला हवी. पण इतकं नक्की सांगेन की ही कथा वाचल्यावर मी ती तुमच्या डोक्यातून सहजासहजी जाणारच नाही. रमलखुणामधली दुसरी लक्षवेधी कथा म्हणजे इस्किलार. हिचाही आवाका इतका मोठा आहे की एकदा वाचली की ती वर्षानुवर्षे मनात रुतून बसते. मित्रांनो, रमलखुणा वाचताना जाणवतं की हा जीएनचा सर्वात प्रगल्भ, सर्वात तात्विक टप्पा आहे. इथे कथा फक्त दुःखाची राहत नाही, ती मानवी अस्तित्वाच्याच मूळ प्रश्नांना भेटते. काळ म्हणजे काय, नियती म्हणजे काय आणि माणूस या दोघांसमोर किती असहाय्य आहे. काजळमाया, पिंगळावेड आणि रमलखुणा ही 3 पुस्तकं वेगवेगळ्या काळात लिहिली गेली आहे, पण तिन्हींमध्ये एक समान धागा आहे, माणूस आणि त्याच्या हातात नसलेली नियती यांच्यातलं शाश्वत द्वंद्व. ज्यांची कथा सुखापेक्षा दुःखाला, आशेपेक्षा निराशेला प्राधान्य देतं. पण गंमत अशी आहे, हे वाचूनही आपण उदास होत नाही. उलट त्या दुःखातही एक विलक्षण सौंदर्य सापडतं, कारण जीएनची भाषा इतकी घट्ट, इतकी प्रतिकात्मक आणि इतकी सुंदर आहे की दुःख सुद्धा काव्यमय वाटायला लागतं. आणि म्हणूनच आजही इतक्या वर्षानंतर मराठी वाचक जीएनकडे परत येतो, कारण त्यांची कथा एकदा वाचून संपत नाही, ती प्रत्येक वाचनात नवा अर्थ देतं. तर मित्रांनो, हा होता जी. ए. कुलकर्णी यांच्या 3 अजरामर कथा संग्रहांचा प्रवास, काजळमाया, पिंगळावेड आणि रमलखुणा. जर तुम्ही अजून जी. ए. वाचले नसतील तर आजच एक पुस्तक हातात घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीएनची कथा घाईघाईत वाचायची नसते, ती हळूहळू शांतपणे स्वतःची संवाद साधत वाचायची असते. तुम्ही यातलं कोणतं पुस्तक आधी वाचलंय का, की अजून वाचायचं आहे, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, अशाच मराठी साहित्यातल्या खजिन्यांवरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तसंच जी. ए. कुलकर्णी यांच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर हा भाग नक्की बघा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.